नमस्कार. मी टी डी वाघमोडे सर, इंदापूर. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. त्याचं नाव आहे ध्येय वेडे व्हा. आपल्या सर्वांना माहीत आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ध्येयाची उंची गाठणं, ध्येयाची परिसीमा गाठणं आणि आयुष्यात यशस्वी होणं ही प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा आहे. आपणा सर्वांना ज्ञात असावं की ध्येय गाठल्यानं, ध्येयाची परिसीमा गाठल्यानं आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि आपण जीवनामध्ये यशस्वी झालो की 100% जीवनात यशस्वी झाल्यानंतर आपला समाजामध्ये मान, मर्यादा, प्रतिष्ठा या सर्वच गोष्टी आपल्याला मिळतात. म्हणून तर खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, ध्येय प्राप्ती करणं, ध्येय वेड बनणं काळाची गरज आहे. कारण ध्येयाचं वेड लागलं की आम्हाला कामाचा त्रास वाटत नाही आहे. कारण आपण जर ध्येय ठेवलं तर ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण रात्रंदिवस घडत असतो आणि 100% प्रयत्न केल्यानंतर यश हे मिळतंच. आपणा सर्वांना ज्ञात आहे. म्हणून तर आम्ही प्रयत्न असं केला पाहिजे की 100% त्या प्रयत्नाने आम्हाला यश मिळवून दिलंच पाहिजे. आणि आमच्या जीवनामध्ये काहीतरी स्वप्न असली पाहिजेत. कारण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आम्ही जन्माला आलो आहोत. आणि जीवनामध्ये स्वप्नच नसतील आणि आपण ध्येय गाठलंच नाहीये तर आपली दशा अशी होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ध्येयाविना माणसाची अवस्था अशी झाली पाहिजे जशी पाण्याविना माशाची होते. पाण्याविना माशाची जशी तडफड फडफड होते तशी आमची ध्येयाविना झाली पाहिजे. जीवनात येऊन काहीतरी कमवलं पाहिजे आणि काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवलं पाहिजे. आता गमवायचंय काय? गमवायचं काहीच नाही आहे. फक्त आम्ही लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्रंदिवस वेळेचं नियोजन करून, मनाला अंतःकरणाला सांगून, ध्येय वेड बनून, वेळेचं नियोजन करून आम्ही ध्येय प्राप्ती करण्यासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आम्ही लक्षात घ्या प्रयत्न केले पाहिजे. आपणा सर्वांना ज्ञात आहे, प्रयत्न हाच देव असतो. देव हा दगडात नाही आहे, तर देव हा प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न एवढे करा की ते वरच्या विधात्याला प्रश्न पडला पाहिजे, परमेश्वराला प्रश्न पडला पाहिजे, हा समोरचा व्यक्ती प्रयत्न एवढं करतोय की मी त्याला किती भरभरून यश दिलं पाहिजे. म्हणून ध्येय वेड बना. रात्रंदिवस आम्हाला एकाच गोष्टीचं वेळ लागू द्या, ते म्हणजे ध्येय. जोपर्यंत मी ध्येय गाठणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. हा ध्यास आपण मनामध्ये जर ठेवला तर खऱ्या अर्थानं 100% आपण ध्येय निश्चिती करू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी ध्येय वेड होणार आहे त्या दिवशी खऱ्या अर्थानं ध्येय प्राप्त केलेलं असणार आहे. कारण इंग्लिशमध्ये सुविचार आहे, अ वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. सुरुवात चांगली केली की शेवट चांगला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात चांगली करा. चांगली सुरुवात तुम्हाला चांगला शेवट देऊ शकते आणि आपल्या आयुष्याचा शेवट गोड होऊ शकतो. जीवनामध्ये ध्येय गाठलं तर 100% बघा ना, नावलौकिक होणार आहे, भरपूर पैसा मिळणार आहे, पाहिजे त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये, बंगला असेल, गाडी असेल, पाहिजे त्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. फक्त 100% लक्षात घ्या, आम्ही ध्येय वेड झालं पाहिजे. ध्येयाचा ध्यास ठेवला पाहिजे. रात्रंदिवस प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. खऱ्या अर्थानं आम्ही जर जागा झालो, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीला शेवट असतो. म्हणून तर सुरुवात उद्या नाही, सुरुवात परवा नाही, प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात आज, आता, ताबडतोब केली पाहिजे.
तर आणि तरच 100% आपण ध्येय गाठू शकतो. उद्याला कधीच शेवट नाही आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जी माणसं ध्येयवेडी झाली ती माणसाच यशस्वी झाली. कोण म्हणतं आम्हाला लक्षात घ्या जॉब मिळणार नाही आहे, तुमच्याकडे क्वालिटी असेल तर 100% आपणाला जॉब मिळू शकतो. आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. जीवनामध्ये यशस्वी होऊन आपल्या यशस्वी होण्याचा आदर्श आपण सर्वांना सांगू शकतो, दाखवून देऊ शकतो आणि समाजामध्ये आपली वेगळी मान प्रतिष्ठा निर्माण करून देऊ शकतो. म्हणून सांगतोय ध्येय वेडं बना. आयुष्यामध्ये 100% यशस्वी व्हा. खऱ्या अर्थानं तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल ना, अरे आपली दुश्मनंसुद्धा लक्षात घ्या तुम्हाला सलाम करतील. असं कार्य तुमच्या हातून घडेल पण जेव्हा तुम्ही ध्येय वेडं व्हाल तेव्हा. म्हणून सांगतोय ध्येय वेडे बना. काहीच वर्षासाठी ध्येय वेडे बना. आणि जोपर्यंत ध्येय स्फित होत नाही, सिद्धसाध्य होत नाही, तोपर्यंत कृपया स्वस्थ बसू नका. एक दिवस तुम्ही उत्तुंग ध्येय गाठलेलं असेल आणि त्यावेळेला 100% तुम्ही आम्ही समाज जीवनामध्ये आपला मान उंचावलेला असेल, दर्जा उंचावलेला असेल आणि खरोखरच आपल्या जीवनामध्ये तिथून पुढं आनंदाचं वातावरण असेल. म्हणून तर सांगतोय कृपया कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है या उक्तीप्रमाणे ध्येय गाठण्यासाठी थोडासा वेळ द्या, नियोजन करा, नियोजनाप्रमाणे पुढं चला. 100% तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास जशा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा. कृपया कमेंट करा. थँक्यू सो मच. सी यू सून.